पुंडलीकवरदा श्री ज्ञानदेव श्रीमंत श्री जगद्गुरु अनेक काही मज नावडती मात एका पंढरीनाथा वाचोनिया त्याचीच कथा आवडे कीर्तन ते मज श्रवण गोड लागे तुका म्हणे संत म्हणोत भलते विठ्ठला परते न मनी काही त्यांचीच कथा आवडे कीर्तन ते मज श्रवण गोड लागे श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबाराय या अभंगातून आपली एकविधता स्पष्ट करतायत. भक्त म्हणून जर जीवन जगायचं असेल, भक्तीची साधना करायची असेल, तर भक्तीची साधना करणाऱ्या साधकांनी भक्तांनी एकविध असलं पाहिजे. भक्तीमध्ये एकविधता हा अत्यंत महत्वाचा गाभा आहे. भक्तीचं हे वर्म आहे. भक्त हा एकविध असला पाहिजे आणि एकविध असणं हे भक्तीतलं दूषण नाही, ते काय आहे? भूषण आहे. भूषण. एकविधतेचे 3 प्रकार आहेत. आराध्याविषयीची एकविधता, साधनाविषयीची एकविधता आणि साधनेच्या अभ्यासाविषयीची एकविधता. तुकोबाराने एका अभंगात या 3ही एकविधता सांगितलेल्या आहेत. तुकोबारे म्हणतात, एकविध आम्ही न धरू पालट नसंडो हे वाट सापडली. देवा आम्ही एकविध आहोत, न पालटणारे आहोत आणि सापडली वाट न संडणारे अशा प्रकारचे आहोत. असे आम्ही असल्यामुळं तुला आमचा सांभाळ करावाच लागेल. जर आपण साधनेच्या बाबतीत एकविध राहू तर भगवंताला आपला उद्धार करावाच लागतो महाराज. नाही केला तर गुन्हेगार ठरल. तो गुन्हेगार दंड करतील संत त्याला. संतांच्या कोर्टामध्ये गुन्हेगार ठरू शकतो देव. अर्थात तो करतोच, पण मग आपल्याला भांडता येतं. एखाद्या वेळेला जर काही त्यांनी चाल ढकल केली, काय केले, आपलेच कागदपत्र बोगस असले तर मग काय. भांडण्याकरता भांडणाऱ्याच्या ठिकाणी खरेपणा लागतं ना. त्यामुळं भक्तांनी आपली बाजू मजबूत ठेवली पाहिजे आणि त्यामध्ये एकविधता हा अत्यंत महत्वाचा भाग. भक्त हा आराध्याविषयी एकविध पाहिजे, साधनाविषयी एकविध पाहिजे आणि अभ्यासाविषयीही एकविध असला पाहिजे. तुकोबारा या ठिकाणी या अभंगामध्ये साधनाविषयीची एकविधता स्पष्ट करतायत. साधन शब्दाचा अर्थ अभ्यास. योगामध्येही अभ्यासच असतो, ज्ञानामध्येही अभ्यास असतो आणि भक्तीमध्ये सुद्धा काय आहे? अभ्यास आहे. अभ्यास. अभ्यास शब्दाचा अर्थ पुन्हा 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 तेच ते पुन्हा पुन्हा करणं हा अभ्यास नाही, तेच पुन्हा पुन्हा करणं हा अभ्यास आहे. नाहीतर एक म्हणला आमचा पोरगा फारच अभ्यास करतो, सकाळी बसला ना दुपारपर्यंत सारखा वाचित असतो. तर काय वाचित असतो? वर्तमानपत्र. यो अभ्यास नाहीये, वाचन आहे, ठीक आहे, त्याला जनरल माहिती होईल,
पण त्याच्यामुळं तो शाळेत नाही 1 नंबरने पास होणार. अभ्यास शब्दाचा अर्थ तेच पुन्हा 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 तेच 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 करत राहणं, याचं नाव काय आहे? अभ्यास आहे. तर साधनामध्ये अभ्यास महत्वाचा आहे. भक्तीची साधना असेल तर भक्तीच्या साधनेमध्येही अभ्यास महत्वाचा. काकडा भजन किती दिवस करायचं? मुक्त होईपर्यंत कर, भगवत साक्षात्कार होईपर्यंत कर, मरेपर्यंत कर. पहिल्यांदा भगवंताच्या साक्षात्कारा करता कर आणि नंतर आवडीनं कर. गाथेचं चिंतन किती दिवस करायचं? आणि अगदी मनामध्ये उद्वेग न ठेवता शांत चित्तानं सारखं तेच ते करावं लागतं. माणसाला इथं जड जातं. माणसं करत नाही असं नाही, पण तेच ते नाही, तेच ते करायचं म्हणलं की मनाला असं फिरायची सवय लागलेली. फिरायचे म्हणजे ते असं इकडं सासरवाडीला जातं, शेताकडे जातं, इकडं जातं, असं नाहीये. हे सगळं लबाडे. म्हणजे त्याचा माझं मन जरा का नाही आता घराकडे गेलेलं आहे. घराकडे मन जात नाही, जाऊ शकत नाही. कारण मनाचं वर्णन करत असताना शास्त्रामध्ये ते स्वतंत्रही आहे आणि परतंत्रही अशा प्रकारचं आहे. तर मन परतंत्र कशाच्या बाबतीत आहे? बाहेर जाण्याच्या बाबतीत परतंत्र आहे. मन स्वतः एकटं इंद्रियाचं साह्य न घेता शरीराच्या बाहेरच निघू शकत नाही. स्वतंत्र आतल्या आत कुठाने करायला आहे. शरीराच्या बाहेर निघायचं म्हटलं की त्याला कुठल्या तरी इंद्रियाची काय घ्यावी लागते? मदत घ्यावी लागते. आणि इंद्रियामध्ये सुद्धा फक्त 2च इंद्रिय असे की ती शरीराला सोडून जातात. बाकीची इंद्रिय शरीरातच, शरीराला सोडून ते बाहेर जात नाही. त्यामुळं त्या इंद्रियांच्याकडून आपल्याला ज्ञान करून घ्यायचं असेल, वस्तूला शरीराजवळ आणावं लागतं. रसनेंद्रिय, रसाचं ज्ञान करून देणारं जे इंद्रिय आहे त्याचं नाव काय आहे? रसनेंद्रिय, ज्याला आपण जीभ म्हणतो. ते शेंड्यावर राहतं. ऑफिस त्याचं शेंड्यावर आहे, इथं आहे. तर मला समोरची वस्तू गोड आहे, कडू आहे, तुरट आहे, आंबट आहे, कशी आहे, ही जर बघायची असेल तर ते इंद्रिय ते वस्तूपर्यंत नाही जात. यार पाय ना भाजी कशी काय झालेली आहे, तर मग द्या ना इकडं. इकडं कशाला? इथून तुला पाहता येत नाही का? ते पाहून ते डोळ्याने पाहता येतं. डोळ्याला चव कळत नाही, चव जिभेला कळते, ती ऑफिस नाही सोडित. ज्याला जाणून घ्यायचंय त्याने ती वस्तू तिथं घेऊन जावं लागतं, टेस्ट थोडेसे मसाला, आणि मग ते ऑफिस मध्ये गेल्यावर मग ते सांगते हे कसं आहे ते. म्हणजे जिव्हेन रसनेंद्रिय हेही शरीराला सोडून बाहेर जात नाही विषय ज्ञान करून द्यायला. त्वगेंद्रिय स्पर्शाचं ज्ञान करून देतं. थंड आहे, उष्ण आहे, नरम आहे, कठीण आहे, पण ते सुद्धा शरीराला सोडून जात नाही. स्नान करायचंय, एखाद्या वेळेला काही माणसाला गरम पाणी लागतं, काही माणसाला थंड पाणी लागतं, काही माणसाला गरम मध्ये अति गरम लागतं. आता पाणी काढलंय, हो स्नान करावं, पण काढलंय पाणी, पण मला लागतंय तसं आहे का पाणी? मला खूप गरम लागतं. अहो म्हणे खूप गरम आहे, त्याच्यात वापही निघताना दिसना गेले. आता दिवसा कशी काय दिसेल वाप निघताना? ते पण तुम्ही बघा ना. मग त्याने त्वगेंद्रियाला सांगितले, पाय बरं, मी तोपर्यंत दात घासतो, तू पाणी पाय. गरम आहे का? गरम नसलं तर परत गरम पाणी टाकायचं सांगू, किंवा जास्त गरम असलं तर थंड टाकायचं सांगू. ते त्वगेंद्रिय म्हणतो तू तिथं चाल, नाही तर त्याला इकडे घेऊन ये. म्हणजे आपल्याला जाऊन त्याच्यात हात घालावा लागतो, किंवा त्या पाणी याच्या अंगावर फेकावं लागतं. अर्थात त्वगेंद्रिय सुद्धा शरीर सोडून बाहेर जात नाही. 2 इंद्रिय झाली. घ्राणेंद्रिय, घ्राणेंद्रिय ही गोलकाला सोडून ते ज्या वस्तूचा ठिकाणी गंध आहे तिथपर्यंत नाही, त्या गंधाला इकडे यावं लागतं.
म्हणून कधी कधी जवळ एखादी वस्तू गंधयुक्त असते, मग तो सुगंध असेल किंवा दुर्गंध असेल. पण जर हवा अशी उलटी असेल तर नाकाला त्याचं ज्ञान नाही होत. अशी अशी हवा सुटली का अरे लय काय हो काय हो, म्हणजे इतक्या वेळ कसं काय कळालं नाही. इतक्या वेळ कळालं नाही म्हणजे कळणाऱ्याकडे ते आलंच नाही. म्हणजे ही 3 इंद्रिय असे आहेत की जे गोलक सोडून जात नाही. न्यायशास्त्राप्रमाणे तर श्रोत्रेंद्रिय सुद्धा गोलक सोडून जात नाही. वेदांताप्रमाणे श्रोत्रेंद्रिय थोडस जातं, तरी न्यायशास्त्र त्यांनी आकाशालाच श्रोत्र मानलं असल्यामुळं ह्या चाप्यातल्या, आणि मग ज्या वेळेला शब्द तिथं येऊन आदळतो त्यावेळेला त्याला शब्दाचं ज्ञान होतं. ते नाही, फक्त गोलक सोडून शरीर सोडून मर्यादित अंतरापर्यंत जाणारं इंद्रिय म्हणजे कोणतं आहे? नेत्रेंद्रिय. त्याच्यामुळे नेत्रेंद्रियाला फार सांभाळावं लागतं. चित्त अत्यंत दूषित करणारं इंद्रिय नेत्रेंद्रिय. अतिशय चित्ताला लवकर क्षुब्ध करणारं इंद्रिय नेत्रेंद्रिय. त्यामुळं त्या दृष्टीनं ज्यांना नेत्र नाही ती भाग्यवान आहे माणसं महाराज. कारण नेत्रवानाची अंतकरण जेवढी अशुद्ध होतात तितकी अशुद्ध नेत्र नसणाराची अंतकरण नाही होत, कारण त्याला काही दिसतच नाही. नेत्रेंद्रिय जातात. नेत्रेंद्रिय जरी शरीराला सोडून जात असलं तरी शरीराचा संबंध सोडून जात नाही. का हो म्हणले आमचा काका गावाला गेला, तर गावाला ज्या वेळेला एखादा माणूस जातो त्यावेळेला घरचा संबंध सोडून जातो. मानसिक संबंध असला तरी शारीरिक संबंध त्याचा राहिलेला नसतो. असं नाही ना की एका हाताने घर पकडलेलं आणि मग असं चालला, तसा हात त्याला तसंच ठेवला आणि तसंच चालला, असं नाही होत. त्याला सगळंच जावं लागतं. फक्त मानसिक संबंध असतो त्याचा, शारीरिक संबंधाने सगळं. तसं नाही नेत्रेंद्रिय सुद्धा जात. नेत्रेंद्रिय गोलकाचा पूर्ण संबंध तोडलेला नसतो. आपण ज्या वेळेला समोर पाहतो आणि काही अंतरापर्यंत समजा त्या भिंतीपर्यंत आपल्याला दिसतंय, तिथं गेलेलं आहे ना आपलं नेत्र, पण तिथं गेलं तरी ते इथून तोडून गेलेलं आहे असं नाही, इथून तिथपर्यंत त्याचा फोकस आहे. म्हणजे शरीराला सोडून कुठलंही इंद्रिय जात नाही आणि इंद्रिया वाचून मनाला कुठंच जाता येत नाही, कुठंच जाता येत नाही. गावाकडे गेलं तर हे धांदाच खोट आहे. म्हणजे 101% 100% नाही. कोणी जर म्हणत असेल की माझं मन का नाही सध्या घरी आहे, तर हे 101 खोट आहे. काय खोट आहे? आमचा अनुभव आहे, तुम्ही तर्कानं सिद्ध करायला लागले. तुमचा अनुभव आहे पण तुम्हाला तो कसा मांडायचा हे समजत नाहीये. मग काय होतं? मन स्वतंत्र कसं आहे? हा नाही ना घरी जात, मग ते आतल्या आत घराचं चिंतन करतं, म्हणजे आत घर तयार करतं. मग लगेच तसंच जसं तिथं असतं तसंच दरवाजा त्याच दिशेला, बाजूला झाड तसंच, त्या झाडावर टाकलेली फाटकी गोधडी तशीच. म्हणजे ते जसं असेल तसं ते काय करतं? आतले आत चिंतन करतं. तेव्हा मन त्या बाबतीत स्वतंत्र आहे, शरीराला सोडून ते कुठं जात नाही. आणि मग त्या मनाला चिंतनाची सवयच आहे, संकल्प करण्याची. संकल्पाच्या उतरंडी उतरी रची, रचत उतरत, रचत उतरत. तसं कुठल्या तरी विषयाचं सारखं ते चिंतन करतच असतं, सारखं करतं चिंतन. पण त्याला एकच विषय कर म्हणलं का मग त्याला चव नाही येत. एकाच विषयाचं चिंतन करायला लावलं की मग बिघडतं. एकाच विषयाचं चिंतन करतो त्याचं नाव भक्त. अनेक विषयाचं चिंतन करतो त्याचं नाव संसारी. मग त्याच्या गळ्यात माळ असली तरी नसली तरी फट्ट्यावर भक्त नाही सिद्ध होत. जो एकाच विषयाचं चिंतन करतो. कोणी एखाद्याने विचारलं तुम्हाला का हो भक्ताचं काय लक्षण आहे, डोळे झाकून सांगा. एकाच विषयाचं जो चिंतन करतो त्याला भक्त म्हणावं. आणि अनेक विषयाचं चिंतन करतो तो संसारी आहे, 10 माळा गळ्यात त्याच्या असल्या तरी एक विषय तो सकळांचा हरी. महाराज भक्त अनेक, भक्ताच्या व्यक्ती
अनेक लाखो करोडो भक्त असले तरी सगळ्यांच्या चिंतनाचा विषय एक विषय, तो त्यांचा झाला नारायण. आणि संसारी माणूस एक, संसारी माणूस एक, त्याच्या चिंतनाचे विषय करोडो, अनेक अनेक अनेक. तेव्हा उपासनेमध्ये, भक्तीमध्ये एकाच चिंतन करावं लागतं. तेच ते साधना पुन्हा 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 पुन्हा. तुकोबारायांनी म्हटलेलं आहे, करावा अभ्यास विठ्ठलाचा. विठ्ठलाचा अभ्यास करावा. विठ्ठलाचा अभ्यास करायचं म्हणजे काय करायचं? पुस्तक घ्यायचं विठ्ठल नावाचं, ते वाचित राहायचं? नाही. अभ्यास करणं शब्दाचा अर्थ आहे तच्चिंतनम तत्कथनम अन्योन्यम तत्प्रबोधनम एतदेक परत्वंच ब्रह्माभ्यासम विदुर्बुधाः. त्याचंच चिंतन करणं, त्याचंच कथन करणं, त्याचंच श्रवण करणं, त्याचंच स्मरण करणं. एतदेक परत्व, तदेक परत्व वृत्ती करणं, त्याला अभ्यास म्हणतात. तीच उपासना आहे, तीच भक्ती आहे. भक्ती ही त्यालाच अशा प्रकारचं म्हटलं जातं. आणि अशा भक्तीमध्ये एकविध असणं म्हणजेच एक तदेक परत्व असणं. तर भक्ताच्या ठिकाणी एकविधता असावी लागते, ती साधनाविषयी असावी लागते. घडी घडी बदलणाऱ्याला भक्ती नाही म्हणत. काही काही माणसं देव देव करतात, पण ते उपासक नाही, भक्ती नाही. ज्ञानोबारायांनी त्याला व्याश्या म्हटलंय. व्याश्या अवघेनी गावद्वारी आहे व जैसी. काय ज्ञानोबारे असं कुठं असतं का? भक्ती करतात बरं ते. ऐसा अखंड भजन करी. अखंड, सखंड नाही, त्याचं भजन अखंड असतं. पण चिंतनाचा विषय एक नाही ठेवीत. चिंतनाचे विषय दिवसागणिक बदलतो. सध्या गणपती बाप्पाचे दिवस आहेत. गणपती बाप्पा पुन्हा 15 दिवसांनी उदो उदो. तर भक्त त्याला नाही म्हणत. हे सर्वसामान्य माणसाचं ठीक आहे, कारण सामान्य माणसाकरता ते भूषण आहे. संसारी माणसाचं ते काय आहे? भूषण आहे. भक्ताला ते दूषण आहे. भक्ताला ते दूषण आहे. ज्ञानोबारायांच्याच दृष्टी याच्याप्रमाणे म्हणायचं, वेश्या जर एका बरोबरच राहील तर तिच्याकरता ते दूषण आहे. पण तिला वेश्या कसं काय म्हणता येईल? ती जर बोलून चालून काय असेल? वेश्या असेल, तर तिने एकाचा संबंध ठेवण्याचा काही संबंधच नाहीये. ती अनेकाचाच संबंध. तसं संसारी सामान्य मनुष्य असेल तर जो उपासक नाही त्याने अनेकाची उपासना करते, त्याला काही अडचण नाहीये. दृष्टांतामध्ये फक्त साम्य, एकाशी संबंध एवढंच घ्यायचं, बाकीचं नाही घ्यायचं. दृष्टांत तो ग्राम्य आहे, तो भाग वेगळा. दृष्टांत सिद्धांतामध्ये श्रेष्ठत्व कनिष्ठत्वाचा भाग नसतो, फक्त साम्य सादृश्याचा भाग असतो. उपासक जर असेल, तुम्ही उपासक म्हणून जीवन जगत असाल, भक्त म्हणून जीवन जगत असाल, तुम्ही वारकरी म्हणून जर असाल तर वारकऱ्याच्या घरी पांडुरंगच दिसला पाहिजे. नाही तर तुम्हाला वारकरी म्हणून घेण्याचा काहीच अधिकार नाहीये. तो एकनिष्ठच असला पाहिजे. वारकरी भक्त हा एकनिष्ठच असावा लागतो. एकनिष्ठ असलाच पाहिजे, तरच तो वारकरी होऊ शकतो. जसा आराध्याविषयी एकनिष्ठ, तसंच साधनाविषयी तो एकनिष्ठच असला पाहिजे. तुकोबाराय आपली एकनिष्ठता अभंगामध्ये प्रगट करतात. तुकोबाराय म्हणतात, मज एका पंढरीनाथा वाचोनिया अनेक काही मात नावडती. पांडुरंगाशिवाय दुसरी गोष्ट मला आवडत नाही. मला पांडुरंग आवडतो असं नाही म्हणत तुकाराम महाराज. पांडुरंग तर आपल्यालाही आवडतोय. पंढरपूरला आपण वारी करता आलो म्हणजे देव आवडत नसेल तर कशाला आला असतं कोणी इथं? पंढरपूरला आलेले आहेत, माळ घातलेली आहे, त्याच्या नावाचं कुंकू आपण लावतोय, याचा अर्थ देव
आवडतो. पण देव आवडत असला तरी तुकाराम महाराजांच्या पंक्तीला नाही आपण बसत. कारण तुकोबारांच्या पंक्तीला बसण्याकरता पांडुरंगा वाचून काही आवडावं नाही लागत. नुसता पांडुरंग आवडून नाही चालत, पांडुरंगा वाचून काही आवडत नाही असं वाचलं पाहिजे. उपासक भक्ताची एकविधता याच्यामध्ये की त्याला देवाशिवाय दुसरं काही आवडू नये. महाराज एकदम अशी स्थिती होते असं नाही, हळूहळू ते होईल. पण त्या दिशेने आपली वाटचाल असणं गरजेचं आहे. ते आपल्याला कळलं तरी पाहिजे की भक्त हा एकविध एकनिष्ठ असावा लागतो. तुकोबारा एकनिष्ठ म्हणजे तुकाराम महाराज असतील, आपण असलं पाहिजे असं थोडंच आहे. तुकाराम महाराजचा तो संकुचितपणा असेल. शिकलेले नव्हते तुकाराम महाराज आणि मग अडाणी माणसं संकुचित असतात, म्हणून तुकाराम महाराजचा संकुचितपणा असेल असं कदाचित एखाद्या शिकलेल्या माणसाला वाटेल. तर हा शिकण्याचा आणि न शिकण्याचा प्रश्न नाहीये. तुकाराम महाराजाला जे मिळावं ते मिळावं वाटत असेल तर मग तुकाराम महाराजासारखीच साधना करावी लागेल. हा, तुकाराम महाराजांना जे मिळालं ते आपल्याला जर मिळवायचं नसेल तर मग काय अडचण नाही. मग विकसित शिकलेले शहाणे काय त्याला अलीकडे म्हणजे सुधारित असलेला काय शब्द आहे, साक्षर सशक्ती हे तर झाले सेक्युलर म्हणजे पुढे आलेले हे ठीक आहे, मग काही अडचण नाही. तुकोबारायांना जे मिळालेलं आहे, तुकोबारायांनी जे मिळवलेलं आहे ते जर मिळवायचं नसेल तर प्रश्न नाही. पण तुकाराम महाराजांनी जे मिळवलं ते मिळवण्याची जर आम्हाला इच्छा असेल तर तुकाराम महाराजांनी जशी साधना केली, जी साधना केली नाही, जशी साधना केली, जी साधना केली ती तर करावीच लागेल, पण जशी केली तशी करावी लागेल तरच आपल्याला ते मिळेल, तरच आपण दावा करू शकतो त्याच्यावर. तुकाराम महाराजांनी काय मिळवलं? तुकाराम महाराजांनी मृत्यूवर विजय मिळवला. काय मिळवलं तुकाराम महाराजांनी? भक्ती करून मृत्यूवर विजय मिळवला. मला नाही माहित तुकाराम महाराजांनी कुठं मठ बांधला, म्हणून बहुतेक नाही बांधला. मठ बांधणं न बांधणं हवा गौण आहे. तुकोबारांचं मुख्य अशा प्रकारचं साध्य आहे. तुकोबारांनी मृत्यूवर विजय मिळवला. नरगे मरावे मरण माझे, मरवणे गेले मज केले अमर. तुकोबारांनी दुःखावर विजय मिळवला. तुकोबारांनी पारतंत्र्यावर विजय मिळवला. महाराज स्वतंत्र जीवन होतं तुकोबारांचं. तुकोबारांच्यावर ना इंद्रियाची सत्ता होती, तुकोबारांच्यावर ना विकाराची सत्ता होती, तुकोबारांच्यावर ना कर्माची सत्ता होती, तुकोबारांच्यावर ना काळाची सत्ता होती, तुकोबारांच्यावर ना मायेची सत्ता होती. मायेची सत्ता ज्याच्यावर आहे तो परतंत्र आहे. त्याने किती मिशा पिळल्या तरी मिशा पिळायला लावणारी ती आहे. हा काय मिशा पिळतो, ती सांगते हे पिळ मिशा काही चालतं व्यवहारामध्ये. एका ठिकाणी असे मित्रमंडळ बसलेलं, तो मोठं मंडळ होतं त्यांचं, आणि सहज चर्चा निघाली. ते म्हणे खरं सांगा रे, बायकोचं कोण कोण ऐकत? ऐकू नये असं नाही माझं म्हणणं, पण त्यांच्यात सहज निघालं त्याच्या म्हणण्याप्रमाणे कोण कोण वागत. आपण म्हणले हीच करू, म्हणजे त्याची वर्गीकरण करून खाणेसुमारी करून कोण कोण. आणि मग दुसऱ्या दिवशी सगळ्याला बोलवलं आणि 2 हालच केले, त्याच्यावर बोर्ड लावला. पत्नीच्या सल्ल्याप्रमाणे जे वागतं त्यांनी इकडं बसायचं, आणि पत्नीच्या सल्ल्याप्रमाणे जे वागत नाही त्यांनी इकडल्या हॉलमध्ये जायचं. ते मंडळाचे आणि मंडळाचाच तो निर्णय असल्यामुळं मग बहुतेक पत्नीच्या म्हणण्याप्रमाणे वागणारे त्याच्यातच घुसले. पण एक असा निघालाच महाराज त्याच्यातही, तो ते इकडल्या ह्याच्यात घुसला. आता बाकीचे सगळेच आले, मग सगळे जिथं असतात त्याच्यात विशेषत्व राहत नाही. हा एकटाच बाजूला झाल्यामुळे तो विशेष वाटलं. मग त्या लगेच अध्यक्षांनी त्यांना बोलावलं. बोलले का रे बाबा, सगळे इकडच्या हॉलमध्ये गेले, तू इकडच्या हॉलमध्ये कसं काय गेला? त्यांनी सांगितलं काय की निघताना तिनंच मला सांगितलं होतं.
तिथं बायकोच्या सल्ल्याप्रमाणे वागणाऱ्याचा एक हाल वेगळा आहे, न वागणाऱ्याचा. तुम्ही त्या सल्ल्याप्रमाणे वागणाऱ्याच्या ह्याच्यात नका जाऊ, इकडल्या हालमध्ये घुसा, म्हणून मी इकडल्या हालमध्ये घुसलो. परतंत्र कोण आहे? नाथ महाराजांनी त्याची व्याख्या केली आहे. महाराज, पर म्हणजे मायाजाण, जो झाला त्याच्या अधीन, जो मायेच्या अधीन झालेला आहे. माया म्हणेल तशा प्रकारे जो वागतो. मी कसं सांगितलं की याला मिशा पिळायला लावणारी कोण आहे? ती आहे. वाकडी टोपी घालतो तीही तिच्यामुळंच, टरटर टरटर करतो तीही तिच्यामुळंच. तिनंच सांगितलेलं असतं. कुणी? मायेनं. परतंत्र आहे. तुकोबाराय स्वतंत्र होते, स्वतंत्र. ना त्यांच्यावर मायेची सत्ता होती, ना त्यांच्यावर काळाची सत्ता होती. महाराज असा करायचा काळ. काळ गुलाम सलाम करी तुकया घरी राबत असे. कोणाचीच अशा प्रकारचे स्वतंत्र झाले. अज्ञानावर विजय मिळवला. अशा प्रकारचं साध्य जर आपल्याला मिळावं असं वाटत असेल तर तुकाराम महाराजांनी जी साधना केली आणि जशी साधना केली ती साधना तशी आपल्याला करावी लागेल. म्हणजे ते फल आपल्याला निश्चित स्वरूपात मिळेल. तेव्हा तुकाराम महाराज सांगतात की मला साधारण कालामध्ये दुसरं काहीच आवडत नाही, दुसरं वस्तू आवडत नाही, याच्यात विशेष नाही. वस्तूचं नाव सुद्धा आवडत नाही, त्याची गोष्ट सुद्धा आवडत नाही. अनेक काही मज नावडते. महाराज आपण किती लांब आहे तुकाराम महाराजांच्या साधनेपासून हे लक्षात येईल. आपल्याला वाटतं आपण इतके सप्ते केले, एवढ्या वाऱ्या केल्यात, इतके कीर्तन केले, सगळं चारोधाम, 12 ज्योतिर्लिंग, सप्तपुऱ्या, हे सगळे तीर्थयात्रा झाली आहे आमची. छान आहे, चांगलं आहे. एवढा जप केला, एवढं केलंय, खूप चांगलं आहे. पण तरीही तुकाराम महाराजांच्या साधनेपर्यंत आम्ही पोहोचलो नाही, हा त्याचा अर्थ आहे. कारण तुकाराम महाराज साधना करत असताना त्यांची स्थिती, त्यांची अवस्था अशी होती की पंढरीनाथा वाचोनिया अनेक मात मज नावडती. देवा वाचून दुसरी गोष्ट मला आवडत नाही. आपण बाकीचं सगळं केलेलं असतं, फक्त आपल्याला देवच आवडत नाही, बाकी सगळं आवडतं. संडास कुठं बांधायचा, कसा बांधायचा, किती चवीनी चर्चा चालू असते. कशाबद्दल? संडास बद्दल. देव नाही आवडत आम्हाला, देवाशिवाय सगळं आवडतं. महाराज किती आपण लांब आहे, किती दूर आहे. बरं ह्या काय आवानून सोंग करून चालणार नाही. त्या अवस्था आपोआप तयार व्हाव्या लागतात, निर्माण व्हाव्या, प्राप्त व्हाव्या लागतात. त्या अंतःकरणाच्या अवस्था आहेत. आवड अनावड हे काय बाजारातून विकत थोडी मिळत राहते. अंतःकरणात आवड तयार होते, तयार. आणि ते आपल्या कर्माप्रमाणे, आवडीला कारण गुण आणि कर्म असतात. गुण आणि कर्मानुसार अंतःकरणामध्ये काय निर्माण होते? आवड निर्माण होते. आवडीवरून आपलं प्रारब्ध कसं आहे हे लक्षात येतं. महाराज तुकोबाराय म्हणतात मला देवा वाचून काही आवडत नाही. आवड सगळ्याच ठिकाणी असते. त्या गुण आवडीवरून तो कोणता गुणाचा माणूस आहे हे कळतं. नाथ महाराजांनी भागवतामध्ये श्रोत्याच्या प्रेमाचे 3 प्रकार केले होते. सात्विक श्रोता, सात्विक आवड, सात्विक प्रेम, राजस प्रेम आणि तामस प्रेम. कथा ऐकत असताना जर एखादा शोकाचा प्रसंग आला, अभिमन्यू मेला, तिथं सौभद्रा रडायला लागली, आणि मग त्या कथा वक्ता जर ईश्वर दत्त कला अवगत असेल. महाराज वक्तृत्व हे कला काय आवर आहे. बोलणारे सगळे वक्ते असतात असं नाही. वक्तृत्वाच्या कलेनं त्यांच्या गळ्यात माळ घातलेली असते असं नाही. वक्तृत्व हे काही और चीज आहे. वक्तृत्व काय और चीज आहे महाराज.
एका व्याख्यानामध्ये माणसाची मन बदलण्याचं सामर्थ्य वक्त्याच्या ठिकाणी असतं. त्याची एक सभा होऊन गेली की तिथला भाग सगळा बदलला समजायचा. आमचे रोज कीर्तन ऐकतात माणसं. वक्तृत्व हे काही कला, सगळ्याच्या सगळे रस त्याला व्याख्यानामध्ये भरता येतात. आणि मग त्याला जर अशी कला असेल आणि त्याने जर तो करुण प्रसंग सांगितला तर डोळ्यात पाणी नाही येईल तर आश्चर्य आहे. अशा प्रकारे करुण प्रसंगाच्या वेळेला जर डोळ्यात पाणी येत असेल तर ती जी आवड आहे ती तामसी आवड आहे असं नाथ महाराज म्हणतात. शुराच्या वीराच्या कथा आवडत असतील, असे अंग स्फुरत असेल तर ते राजस अशा प्रकारचं प्रेम आहे. आणि पांडुरंगाचं सगुण स्वरूप निर्गुण स्वरूपाचं वर्णनाचं आलं की ज्याच्या अंतःकरणामध्ये अष्टसात्विक भाव निर्माण होतात, डोळ्यातून पाणी वाहायला लागतं, ते काय आहे? सात्विक अशा प्रकारचं प्रेम आहे. सात्विक प्रेम. भगवंताविषयीची आवड निर्माण होण्याकरता नुसतं सात्विक अंतःकरण नाही लागत, शुद्ध सात्विक अंतःकरण लागतं. म्हणजे सत्वगुणाला सुद्धा गाळून घेतलेला सत्वगुण लागतो. भगवत विषयक प्रेमाचं वर्णन करत असताना गुणातीत म्हटलेलं आहे. गुणरहितम कामनारहितम प्रतिक्षण वर्धमानम. म्हणजे त्या गुणातले जे गुणदोष आहे ते सुद्धा त्याच्यात राहिलेले नसतात. शुद्ध सत्व गुण ज्या वेळेला अंतःकरणामध्ये वाढतो त्यावेळेला भगवत विषयक आवड अंतःकरणात निर्माण होते. तुकोबाराय म्हणतात, मला पंढरीनाथा वाचून या आणि काही मात नावडत, दुसरं काहीच आवडत नाही. भक्ताचं हे लक्षणच आहे. भक्त आवडीवरूनच सिद्ध होतो महाराज, प्रश्नच नाही येत. नाही आपल्या ठिकाणी नसेल तर मान्य करायला काही अडचण नाहीये. भक्त आवडीवरूनच सिद्ध होतो. आणि देवही भक्ताकडे पाहत असताना तो अभंग कसा सोडवतो हे नाही पाहत. देव भक्ताकडे पाहत असताना अभंग किती सूत्रबद्ध सोडवतो हे नाही पाहत, किंवा चाल किती स्वरात म्हणतो हे बी पाहत नाही. देव भक्ताकडे पाहत असताना त्यांनी कपडे कसे घातलेले आहेत, माळा किती घातलेले आहेत, गंड कुठं कुठं लावलेला आहे हेही पाहत नाही. देव त्याच्या अंतःकरणामध्ये आपल्या विषयीचं आवड प्रेम किती आहे हेच पाहत. मग त्याची जात नाही पाहत, त्याचं कर्म नाही पाहत, त्याचं शिक्षण नाही पाहत, त्याचा आचारही पाहत नाही. देव फक्त काय पाहतो? आवडच पाहतो. आवडीलाच भाव म्हटलेला आहे. आम्ही भावाचे पाहुणे भलं ते आमचा संबंधी भावयुक्त व्यक्ती आहे. कुणी काय ना मग तो आम्हाला शबरीही चालते, आम्हाला भिल्लही चालतो, आम्हाला पारधीही चालतो, आम्हाला वेश्याही चालते. फक्त तिच्या अंतःकरणामध्ये काय पाहिजे? आमच्या विषयी आवड भाव पाहिजे. आणि तोही शुद्ध भाव अशा प्रकारचा पाहिजे, शुद्ध भाव पाहिजे. म्हणून भक्तांनीही भक्तीची साधना करत असताना काय वाढवावं? भगवत विषयक भाव वाढवावा, भगवत विषयक प्रेम वाढवावं. आणि नुसतं संख्यात्मक नाही, गुणात्मक ते वाढवावं. शुद्ध 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 प्रेम असावं. देवा करता देव, काहीच नाही लागलं देवाकडून. तुझं वाचवणे काही व्हावे ऐसे मज ऐसे नाही माझी जीवे. अंतःकरणामध्ये भगवत विषयक प्रेम आहे, व्यापारी प्रेम नाही. आम्ही हे देवाचं करतो, देवाने हे आमचं करावं, हे व्यापारी प्रेम आहे, हे शुद्ध प्रेम नाही. प्रल्हादावर नरसिंह भगवान अतिशय प्रसन्न झालेले होते, त्याच्याकरताचा अवतार घेतलेला होता. अरे हा आज वामन जयंती आहे, भगवंतानी
जे अनेक अवतार घेतलेले आहेत त्यामध्ये मुख्य 10 अवताराला प्राधान्य दिलेलं आहे आणि त्या 10 अवतारामध्ये वामन अवतार आहे. वामन अवतार बळी करता वामन अवतार घेतलेला आहे. नाथ महाराजांनी वारकऱ्याकरता जे उपास सांगितलेले आहेत, प्रत्येक संप्रदायाचे तीर्थ वेगवेगळे असतात, ग्रंथ वेगवेगळे असतात, संत वेगवेगळे असतात, तसेच व्रतही वेगवेगळे असतात. अलीकडे काय झालेलं आहे, देखोवेखी माणसं म्हणजे गतानुगतिकाचाच भरणा जास्त आहे. वारकऱ्याने वारकरी संतांनी सांगितलेले जे त्याची व्रत आहेत ती प्राधान्याने करायला पाहिजे. बाकीचे करा असं मी तर तुम्हाला म्हणणारच नाही, म्हणा करू नका नाही म्हणणार, पण हे प्राधान्याने केले पाहिजे. आणि त्याच्यामध्ये काय आहे, वामन जयंती. आज वामनाचे आभार निश्चितच आपण तरी मानल्याशिवाय राहणार नाही, कारण तसं वामन जयंती ही द्वादशीला असते. त्याच्यामुळे एकादशीचा उपासन पुन्हा वामन जयंतीचा उपास जरा त्रासच होतो झाडाला. आज एकादशी, वामन जयंती आणि सोमवार त्रिवेणी संगम आहे. त्रिवेणी संगम वामन जयंती. आज भगवान आपल्या भक्तांना भक्ताची इच्छा पूर्ण करून काय देतात याचं जिवंत उदाहरण म्हणजे वामन अवतार आहे. बळीचा 100वा यज्ञ चालू आहे. भगवान एवढे प्रसन्न आहेत की बळीचा यज्ञ पूर्ण नाही होऊ दिला महाराज. यज्ञाच्या आरंभीच भगवान बळीच्या दारामध्ये गेलेले आहेत आणि गेले तेही याचक होऊन गेलेले आहेत. कारण यज्ञामध्ये असं असतं की यज्ञामध्ये हवनापेक्षा दान जास्त महत्वाचं असतं. यज्ञातून जर एखादा याचक विमुख गेला तर यज्ञाचं फल नाही प्राप्त होत. यज्ञामध्ये कोणीही याचक विमुख जाता कामा नये असं यज्ञाचा विधी आहे. म्हणून दक्षिणारहित दानरहित यज्ञ हा तामस यज्ञ मानलेला आहे. तामस यज्ञ. यदिहीन मसृष्टान्नम मंत्रहीन मदक्षिणाम. तर भगवान गेलेले आहेत, बटरूप धारण करून गेलेले आहेत. तपस्याचा वेश आहे. इकडं मुहूर्त जवळ आले असल्यामुळे सगळी यज्ञाची तयारी आणि स्वतः त्या यज्ञाचं हे सगळा भाग पाहणारे कोण आहेत? शुक्राचार्य. शुक्राचार्य. बरं, शुक्राचार्याची एकच बाजू आपल्याला माहिती आहे की दैत्याचे गुरु आहे. शुक्राचार्य अतिशय विद्वान आहेत आणि अतिशय तपस्वी आहे. देवाला जो आव्हान देऊ शकतो तो सामान्य असू शकतो. भृगुवंशी सगळी मंडळी महाराज भयान तपन भयान कडक सगळे भगवेच भृगुवंशातले असेच आहे. सगळे ऋषी पाहिले तर आपण. आणि त्याची इच्छा आहे की माझा बळी काय झाला पाहिजे? इंद्र झाला पाहिजे. इंद्र. स्वर्गाचं राज्य बळीला मिळालं पाहिजे. देव. कारण थोडस पराक्रमाने त्यांनी स्वर्ग मिळवला होता, पण संजीवनी विद्या प्राप्त करून देवाला उठवलं. बरं, भगवंतानी ही समुद्र मंथनाच्या वेळेला देवाची काय घेतली? बाजू घेतली. खरं तर करार असा होता की त्याच्यात जे निघल ते अर्ध अर्ध वाटून द्यायचं. करार असा होता. आणि त्याच्यात काय निघालं होतं? अमृत निघालं. अमृत समान वाटून द्यायला पाहिजे होतं ना, कारण दोघांनी कष्ट केलं होतं. यानं शहाणपणा केला तिथं, मोहून टाकलं महाराज त्या आवाजाने, रूपाने, नृत्याने. हे असुरच. जरी पराक्रमी असले, कष्ट करणारे असले तरी काय असुरच.
मग काय पैसे उधळायला काय कमी राहत आहे. झालं, देवाला अमृत दिलं आणि दैत्याला दारू पाजली, त्याच्यामुळे दैत्याचा पराभव झाला. पण ठीक आहे, इंद्राला तो अमृत पाजतो का? मी कर्माने त्याला इंद्र बनवतो. काय शुक्राचार्याचं महाराज हे शुक्राचार्यांचं. आणि मग त्याला 99 यज्ञ केले, फक्त एक यज्ञाचे लग्नाला. भगवान अतिशय प्रसन्न. एक तर बळी भक्तही होता भगवंताचा. भगवान वामन अवतार घेऊन आले तर तिकडे यज्ञाची तयारी चालवली. दरवाजा तिथं ठेवलेलेच होते बाकीचे माणसं. जो कोणी याचकेल आणि त्याला तो जोही मागेल, धान्य मागो, द्रव्य मागो, गाय मागो, काही मागेल त्याला ते द्यायचं. हे गेले लगेच ते महाराज महाराज बसा, काय आपली इच्छा आहे? राजाला भेटायचं आहे. महाराज जरा कामात आहेत, तुम्हाला काय लागतं सांगा ना, आम्ही देतो ना. आम्हाला राजाने सांगितलेलं आहे की जे कोणी काही मागल त्यांना द्या, आम्ही देतो ना. मग तुम्ही देताय ना? हा, मला राजाची भेट घ्यायची. आता काय करता? मग त्याने एखादी जाऊन सांगितलं की म्हटलं महाराज कोणीतरी याचक दारात आलेला आहे, तपस्वी दिसतोय, लहान मुलं आहे, आणि मग त्याला काय लागतं तर देऊन टाका ना. महाराज आम्ही खूप आग्रह केला पण ते म्हणतात तुम्हाला भेटायचंय, लहान आहे. मग बरोबर आहे, लहान मुलं हट्ट करेल तर काय. महाराज मी आता येतो, शुक्राचार्याची आज्ञा घेऊन बळे आलेले आहेत. पाहिलेलं आहे महाराज, पाहिली आहे वेद. ताई भगवंताचंच ते रूप आहे. सिंहासनावर, सोन्याच्या सिंहासनावर बसवलेलं आहे, पाद्यपूजा केलेली आहे बळीनी, आणि हात जोडून उभा आहे. महाराज काय सेवा करू मी, काय सेवा. भगवंतानी त्याची स्तुती केलेली आहे की बळी तू प्रल्हादाचा पौत्र आहेस आणि तुझ्या करताच अशा प्रकारचा विनय भाव शोभतोय. बस मी अल्पसंतुष्ट आहे, मला जास्त काही लागत नाही. तपश्चर्या करायची आहे, आणि तपश्चर्या करण्याकरता स्वतःची काय लागते? भूमी लागते मालकीची. तेव्हा मला बसणे एक झोपडी, 3 पाय. 3 पाय म्हणजे असे पाय नाही, म्हणजे असे पाय 9 इंच तसे पाय नाही. एक पाय टाकायचा आणि दुसरी टांगडी टाकायची, त्याच्या मधलं जे अंतर, अशी 3 पाद भूमी, 3 बाय 3, साधारण 10 बाय 10ची जागा होईल ती. 3-3 फूट जरी समजा, लय लांबा लांबा टांगड्या तेवढ्याच झोपडी होते. तपश्चर्या करण्याकरता मला पुष्कळ झाली. बळी मोठ्याने हसलेला आहे. चला मी थोडक्यात सांगतो, आता लय विस्तारून नाही सांगत. आज वामन जयंती आहे म्हणून ती कथा सांगितली. तपस्वी आहात पण शेवट बालकच. काय मागावं हे नाही कळलं. राजा आहे मी, राजा, काय कमी आहे माझ्याकडे? 3 पाय काय मागताय? एखादा जिल्हा सांगितलं राजा. अपेक्षेला अंतच नसतो. अपेक्षा किती करायची हे आपल्या हातात आहे. अपेक्षेच्या मागं आपण धावायला लागलो. आता तू पहा ना, सगळी पृथ्वी तुझ्या मालकीची आहे, तरी तुला स्वर्गाची जायची अपेक्षा आहे. झाली का तुझी अपेक्षा पूर्ण? अपेक्षेच्या मागे शहाण्या माणसानं धावू नये. अपेक्षेला मर्यादित ठेवावं. तपश्चर्या करण्याकरता मला जागा लागते. अच्छा ठीक आहे म्हटले. इकडं मुहूर्त टळायला लागलं. हा काय येत नाही म्हणून स्वतः शुक्राचार्याला ते म्हणे दिली. म्हणले तुम्हाला पाहिजे तिथली घ्या तुम्ही. पृथ्वीवरची, कारण सगळी पृथ्वी मालकीची होती श्री बळीच्या. पृथ्वीवरली कुठलीही तुम्हाला जिथे आवडेल तिथली तुम्ही घेऊ शकता. तसं नाही, संकल्प सोड. माणसं बदलतात. संकल्प सोड पाणी हातात घेऊन. म्हणले गुरूंना बोलवतो. काय बोलू नको, मला मंत्र येतो ना संकल्पाचा. तू पाणी घे हातात. पाणी हातात घेतलं तोपर्यंत शुक्राचार्याला त्याने लगेच ओळखलं महाराज. त्याच्यावरून शुक्राचार्याची योग्यता लक्षात येते. लगेच ओळखलं बळी. थांब. बळीला आश्चर्य वाटलं की मी दानाचा काय करतोय, संकल्प करतोय, आणि दानाला हे का थांबवतात? महाराज म्हणे मी दानाचा संकल्प करलो, म्हणूनच म्हणतो संकल्प करू नकोस.
दानाचा संकल्प करू नको. यज्ञदान पश्चैव पावनानि मनीषिणाम निश्चय सोडमे तत्र त्यागे भरततम त्यागोय पुरुष व्याघ्र त्रिविध संपर्कता. भगवंतांनी सांगितलेलं आहे की हे कर्म साधकाला पावन करणारे, यांचा त्याग नाही करायला पाहिजे. तुम्ही सत्कर्मामध्ये प्रवृत्त करायला पाहिजे, दानामध्ये मला प्रवृत्त करायला पाहिजे. तुम्ही दान करू नका म्हणता. हो, मला शिकवायला लागला काय, शहाणा झाला गेले. कशात प्रवृत्त करावं आणि कशातून निवृत्त करावं हे मला चांगलं कळतंय. दान हा धर्म जरी असला तरी हे दान तुझ्याकडून दिलं जाणार नाही, हा संकल्प तुझ्याकडून पूर्ण होणार नाही. 3 पाय भूमिदान द्यायचा संकल्प माझ्याकडून पूर्ण होणार नाही. मला तरी वाटतंय आता वयाच्या मानाने तुमच्या डोक्यावर परिणाम झाला का काय कोणाच. बळी बळ्या, तुला माहिती नाहीये समोरचा कोण आहे, तू माझ्या डोक्यावर परिणाम झाला का काय अशी शंका करू लागलास. तुला दिसतोय तसा हा नाहीये. तू लागलं तर फुटावर जमीन दे, त्याला गुंठ्यावर एकरावर दे, हेक्टरवर दिली तरी मी काय म्हणत नाही, पण पायावर नको देऊन, देत तर त्याच्या पायावर नको देऊ. पण म्हटलं महाराज आता काही माझ्या हातात राहिलं नाही, कारण मी मानसिक संकल्प तर केलेलाच आहे, नुसते सह्या राहिल्यात. सुपारी फोडण्यात काय नसतं राहिलेलं, सगळं अगोदरच झालेलं असतं. आता पाणी सोडलं काय नाही सोडलं काय, मी वाग्दत्त तर झालेलो आहे ना महाराज. पूर्वी सत्याला शब्दाला फार लोक माणसं जागत होते. त्यांनी सांगितलं तुझ्याकडून हा पूर्ण नाही होणार, आणि संकल्प करून जर पूर्ण नाही झाला तर त्याला डुकराच्या जन्माला जावं लागत. तुला अधोगती, मी तुझ्या एवढ्या इतक्या प्रयत्न तुझी अधोगती होण्याकरता नाही केला. हा विष्णू आहे, विष्णू तुला फसवण्याकरता आलेला आहे. सरळ सांगितलं, त्याच्या समोर सांगितलं, वामनाच्या समोर सांगितलं हा विष्णू आहे. तो म्हणे तर मग माझं तर भाग्यच आहे, जर विष्णू माझ्याकडे दान मागायला येत असेल तर हे सगळे यज्ञ कोणा करतायत, विष्णू करताच आहे. तो मग अग्नीच्या ह्याच्यातून देण्यापेक्षा तो प्रत्यक्ष मागतोय, मग काय अडचण आहे. नाही माझ्याकडून झाला तर तो पूर्ण करून घेईल. तन 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 करत शाप देऊन निघून गेले. ते दिला महाराजांनी, संकल्प सोडला. आता ते त्यांना माहितीच होतं भगवंताची वेगळीच अपेक्षा होती. आता 3 पाय बळी बोल कोणती, म्हणले कोणती, इथले घ्या. 1 पाय ठेवला, एका पायात तर सगळी पृथ्वी, दुसरा पाय स्वर्ग व्यापला. आता बळी अजून 1 राहिलाय, वरची दक्षिणा तर वेगळी, पण मूळ संकल्पातलाच अजून 1 पाय राहिलेला आहे. त्यांनी सांगितलं देह तुम्हाला मी अर्पण करतो, देहावर तो ठेवा. महाराज भगवंताला तपश्चर्या करण्याकरता भूमिदान दिली, पण भगवंताला भूमिदान दिल्यामुळं तपश्चर्या करण्याकरता भगवान त्याचे कोण झाले, चौकीदार झाले. चौकीदार जो साधना करण्याकरता भूमिदान करतो, परमात्मा त्याचा आज्ञाधारक होतो, हा याच्यामध्ये भाव आहे. जो साधनेला भूमिदान करतो, परमात्मा त्याचा आज्ञाधारक अशा प्रकारचा होतो. इंद्र तर होणारच आहे. तो बळे हा इंद्र तर होणार, कारण त्याचा 100वा यज्ञ भगवंतांनी लगेचच तिथंच काय केला, पूर्ण केलेला आहे. इंद्र तर 100% तो होणार आहे. पण आजही बली चिरंजीव आहे, आजही तो राजा करतोय, आणि त्याच्या वाड्यात घुसायचं असेल तर याची परवानगी घ्यावी लागते. इथं कमरेवर हात ठेवू नये, पण तिथं काठी घेऊनच आहे. वारकरी असला तरी तसं नाही सोडेत. म्हणजे ते तेव्हा तुकोबाराय सांगतात की मला दुसरं काहीही आवडत नाही, पंढरीनाथा वाचून या अनेक मात नावडती. देवाशिवाय दुसरी वस्तू आवडत नाही, नव्हे दुसरं बोलणं सुद्धा आवडत नाही. म्हणजे देवाची आवड एवढी पराकोटीची आहे की देवाशिवाय दुसरी वस्तू आवडत नाही, याच्यात विशेष नाही. देवाशिवाय दुसरी गोष्ट
देवाशिवाय दुसरं काय आहे? तुकोबारायने असं कसं काय म्हटलंय बरं की देवाशिवाय दुसरं काही आवडत नाही? हे म्हणणं कधी सिद्ध आहे, कधी योग्य ठरलं असतं? देवाशिवाय जर दुसरं काही असतं तर मग म्हणता आलं असतं की बाबा आम्हाला देव आवडतो, देवाशिवाय दुसरं काही आवडत नाही. शास्त्राचा सिद्धांत असा आहे का देवाशिवाय दुसरं काही नाहीच आहे. आता तुमच्याही लक्षात आलं की याने रस्ता बाजूला काढलाय म्हणजे आज काय अभंग संपवायचा नाही. पण आता मी काय रस्ता काढू? शास्त्राचा सिद्धांत काय? एकमेवा द्वितीयम. ब्रह्म कसं आहे? स्वगत सजातीय विजातीय भेद रहित आहे, ना परा. आचार्य सांगतात करोडो ग्रंथामध्ये जो सिद्धांत सांगितलेला आहे तो सिद्धांत तुम्हाला मी अर्ध्या श्लोकात सांगतो. अर्ध्या श्लोकात श्लोकार्धेन प्रवक्ष्यामि यदुक्तम ग्रंथ कोटिभिः ब्रह्म सत्यम जगन मिथ्या जीवो ब्रह्मैव ना परा अपरा न. गीतेमध्ये काय सांगितलं हो देवाने? आता गीतेत काय एक सांगितलंय का? 18 अध्याय आहेत गीतेचे, 700 श्लोक आहेत. प्रत्येक श्लोकात वेगवेगळं सांगितलेलं आहे. तुम्ही म्हणता गीतेत काय सांगितलंय थोडक्यात सांगा. आता इतक्या लवकर कसं काय सांगायचं गीतेत काय सांगितलं? श्लोक 700 असतील, अध्याय 18 असतील, तरी पण नेमकं काय सांगितलेलं आहे? सार सार काय आहे? ज्ञानोबाराय सांगतात. ज्ञानोबाराय सांगतात 700 श्लोक, अध्याय 18 लेख, देव बोलिले एक. 700 श्लोकात 18 अध्यायात देवाने एकच सांगितलं. काय सांगितलं? जे दुजे नाही, दुसरं काहीच नाही, एक परमात्माच हेच सांगितलं. गीतेमध्ये भगवंतांनी काय सांगितलं? एकमेवा द्वितीयम, एक हरी आत्मा. तुकोबराय काय सांगतात? आपुला तो एक देव करुणी घ्यावा, एक धरिला चित्ती आम्ही रखुमाईचा. किती ठिकाणी एक 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 शब्द वापरलेला आहे. आणि त्या एक शब्द वापरण्याचा भाव हा आहे की देवच आहे, देवाशिवाय दुसरं काहीच नाहीये. मग जर देवाशिवाय दुसरं काही नाहीच आहे, हा वेदशास्त्राचा सिद्धांत आहे, संतांचा अनुभव आहे, जागता जगदेव. राखा काही भाव, जगदेव आहे. अवघा गोविंद निसंदेह, अवघा गोविंद, सगळा गोविंदच आहे, याच्यामध्ये काय नाही, संशय नाही, काय नाही. तेव्हा जर एकच देवच आहे, देवाशिवाय दुसरं काही नाहीच आहे, तर मग तो काय असतं? निषेध हा प्राप्तिपूर्वक असेल तर त्याला महत्व असतं. प्राप्तिपूर्वक निषेधाला काय महत्व नाही. हो, कोणी काही आग्रह करो नाही आपण होणार असं एक दोन असं मोठ्याने लागलं म्हणायला, तर सगळे लोक ऐकतात. बाकी काय 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 झालं, काय झालं? आपण नाही सांगितलं ना तुम्हाला? नाही नाही नाही, त्रिवार सांगतो नाही मी होणार. पण काय, मी पंतप्रधान होणार नाही. भाजपने कोणाचंही नाव जाहीर केलं असलं, उद्या काँग्रेसाने कोणाचंही नाव ठरवलेलं असलं, किंवा कोणाला काही वाटत असलं, आपण पंतप्रधान होणार नाही असं जर मी म्हणलो, तर त्याला काही महत्व आहे का? त्याला काही किंमत आहे का? कारण पंतप्रधान पदाचं पद प्राप्त असावं वा जवळ असावं, नेटात, आणि मग नाही म्हणावं, त्याला काय महत्व आहे? शिळी भाकर वाढले ना, तो मला लाडू नाही चालत. आता काय ना शिळी भाकर, तुला लाडू वाढतंय कोण? त्यात निषेध हा प्राप्तिपूर्वक असावा लागतो. प्राप्तिपूर्वक निषेधाला महत्व आहे. तुकाराम महाराज म्हणतात अनेक मात, अनेक काही प्राप्तच जर नाही तर अनेक मात मला आवडत नाही, अशा प्रकारचं तुकोबरायने विधान कसं केलेलं आहे. तेव्हा अनेक म्हणजे काय? अनेक आहे की नाही. आणि जर असेल तर तुकाराम महाराज आवडत नाही म्हणतात, तर का आवडत नाही?
असं याच्यावरचं चिंतनाचा भाग आहे. आज वेळ संपलेली आहे. उद्या याचं चिंतन होईल. आज दुपारी 4 ते 6 एकादशीच्या नियमाप्रमाणे या ठिकाणी कीर्तन होणार आहे. इथंच होईल. पुंडलीक वरदा हरे विठ्ठल श्री ज्ञानदेव माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. विठ्ठल विठ्ठल.